MHTCET 2026 कॅप राऊंड 2 टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय चॅनल. आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे, एस्पेशली ज्यांनी MHTCET 2026 कॅप राऊंड 2 मध्ये इंजिनिअरिंग ॲडमिशनसाठी ऑप्शन फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पुणेमधील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस, त्यांच्यामधील इम्पॉर्टंट ब्रांचेस, अप्रॉक्सिमेट MHTCET कट ऑफ्स आणि शेवटी कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म भरताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी मी तुम्हाला काही इम्पॉर्टंट कॅप राऊंड 2 टिप्स सांगणार आहे. टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेस इन पुणे. चला तर मग सुरुवात करूया पुणेमधील टॉप इंजिनिअरिंग कॉलेजेसपासून. नंबर 1, COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. सगळ्यात पहिल्या क्रमांकावर आहे COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी. हे पुणेमधील आणि महाराष्ट्रामधील एक अतिशय प्रेस्टिजियस गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूट आहे. लोकेशन आहे शिवाजीनगर, पुणे, आणि ही इन्स्टिट्यूट 1854 मध्ये एस्टॅब्लिश झाले आहे. इथे कम्प्युटर सायन्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स अँड मशीन लर्निंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इतर अनेक ब्रांचेस अवेलेबल आहेत. CSEसाठी ओपन कॅटेगरीमध्ये अप्रॉक्सिमेट कट ऑफ 99.6 ते 99.9% आसपास असू शकतो. म्हणून जर तुमचा पर्सेंटेल खूप हाय असेल तर COEP हा डेफिनेटली टॉप प्रेफरन्समध्ये ठेवण्यासारखा कॉलेज आहे. नंबर 2, PICT. नंबर 2 वर आहे पुणे इन्स्टिट्यूट ऑफ कम्प्युटर टेक्नॉलॉजी, म्हणजेच PICT. हे धनकवडी, पुणे येथे आहे. PICT हे प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि SPPU ॲफिलिएटेड इन्स्टिट्यूट आहे. इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, AI आणि डेटा सायन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इतर ब्रांचेस अवेलेबल आहेत. CSE आणि ITसाठी अप्रॉक्सिमेट कट ऑफ 99.5 ते 99.6% आसपास आहे. कम्प्युटर आणि IT प्लेसमेंटसाठी PICTची स्ट्रॉंग रेप्युटेशन आहे. नंबर 3, VIT पुणे. नंबर 3 वर आहे विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, VIT पुणे. लोकेशन आहे बिबवेवाडी, पुणे. हे प्रायव्हेट ऑटोनॉमस आणि SPPU अफिलिएटेड इन्स्टिट्यूट आहे. इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AI आणि डेटा सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, आणि TC, इलेक्ट्रिकल आणि रोबोटिक्स आणि ऑटोमेशन अशा ब्रांचेस आहेत. CSEसाठी अप्रॉक्सिमेट कट ऑफ 98 ते 99.3% असू शकतो. VIT पुणेचे इंडस्ट्री टायअप्स आणि अकॅडमिक्स चांगले आहेत. नंबर 4, MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी. नंबर 4 वर आहे MIT वर्ल्ड पीस युनिव्हर्सिटी, म्हणजेच MIT WPU. लोकेशन आहे कोथरूड, पुणे. हे प्रायव्हेट युनिव्हर्सिटी आहे. इथे कम्प्युटर सायन्स, AI आणि ML, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी, मेकॅनिकल, सिव्हिल, इलेक्ट्रॉनिक्स, रोबोटिक्स आणि डिझाईन इंजिनिअरिंग सारख्या ब्रांचेस अवेलेबल आहेत. CSEसाठी अप्रॉक्सिमेट कट ऑफ 92 ते 96% आसपास दिलेला आहे. MIT WPU मध्ये मोठा कॅम्पस, अनेक स्पेशलायझेशन्स आणि इंडस्ट्री एक्सपोजर मिळतो. नंबर 5, कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन. नंबर 5 आहे कमिन्स कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग फॉर विमेन. लोकेशन आहे कर्वेनगर, पुणे. हे विमेन ओनली इंजिनिअरिंग कॉलेज आहे आणि SPPU अफिलिएटेड आहे. इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AI आणि डेटा सायन्स, आणि TC, इलेक्ट्रिकल आणि मेकॅनिकल अशा ब्रांचेस आहेत. CSEसाठी अप्रॉक्सिमेट कट ऑफ 95 ते 98% आसपास आहे. विमेन कॅन्डिडेटसाठी हा महाराष्ट्रामधील एक इम्पॉर्टंट इंजिनिअरिंग कॉलेज आहे. नंबर 6, PCCOE. नंबर 6 वर आहे पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, PCCOE. लोकेशन आहे अकुर्डी, पुणे. हे प्रायव्हेट अनएड आणि SPPU अफिलिएटेड इन्स्टिट्यूट आहे. इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग,
AI आणि ML, IT, E आणि TC, मेकॅनिकल, सिव्हिल आणि इलेक्ट्रिकल अशा ब्रांचेस आहेत. CSEसाठी अप्रॉक्सिमेट कट ऑफ 98.5 ते 99% आसपास दिलेला आहे. एस्पेशली AI/ML प्रोग्राम्ससाठी PCCOE हा चांगला ऑप्शन ठरू शकतो. नंबर 7. AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. नंबर 7 वर आहे AISSMS कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग. लोकेशन आहे केनेडी रोड, पुणे. इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AI आणि डेटा सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, E आणि TC आणि इलेक्ट्रिकल अशा ब्रांचेस आहेत. CSEसाठी अप्रॉक्सिमेट कट ऑफ 93 ते 97% आसपास आहे. सेंट्रल पुणे लोकेशन आणि अकॅडमिक्स व प्लेसमेंटसाठी हा एक चांगला ऑप्शन आहे. नंबर 8. सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी. नंबर 8 वर आहे सिंहगड इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी म्हणजेच SIT. लोकेशन वाडगाव/अंबेगाव, पुणे. इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AI आणि डेटा सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, लोकेशन आहे आकुर्डी, पुणे. इथे कम्प्युटर इंजिनिअरिंग, IT, AI आणि डेटा सायन्स, मेकॅनिकल, सिव्हिल, E आणि TC आणि इलेक्ट्रिकल अशा ब्रांचेस अवेलेबल आहेत. CSEसाठी अप्रॉक्सिमेट कट ऑफ 91 ते 98% आसपास आहे. लेटर कॅप राऊंड्समध्ये कंपॅरेटिव्हली ॲक्सेसिबल ऑप्शन म्हणून हा कॉलेज कन्सिडर करता येतो. कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म. इम्पॉर्टंट टिप्स. आता सर्वात इम्पॉर्टंट पार्ट. जर तुम्ही कॅप राऊंड 2 ऑप्शन फॉर्म भरत असाल तर काही गोष्टी नक्की लक्षात ठेवा. 1. भरपूर चॉईसेस ठेवा. ऑप्शन फॉर्ममध्ये फक्त 5 किंवा 10 चॉईसेस ठेवण्यापेक्षा तुमच्या पर्सेंटाईलनुसार 100 ते 150 प्लस चॉईसेस ठेवणे युजफुल ठरू शकते. 2. ड्रीम कॉलेजेसवर ठेवा. तुमचा पर्सेंटाईल थोडा कमी असला तरी तुमच्या आवडीचे ड्रीम कॉलेजेस वरच्या प्रेफरन्समध्ये ठेवू शकता. म्हणजे ऑपॉर्च्युनिटी मिळाल्यास बेटर कॉलेज किंवा ब्रांच मिळण्याची चान्स राहते. 3. फ्लोट आणि फ्रीज समजून घ्या. जर तुम्हाला पुढच्या राऊंडमध्ये बेटर कॉलेज किंवा बेटर ब्रांच मिळण्याची चान्स हवी असेल तर फ्लोट ऑप्शन महत्त्वाचा आहे. आणि जर मिळालेली सीट तुम्हाला कम्प्लिटली सॅटिस्फॅक्टरी वाटत असेल तर फ्रीज कन्सिडर करू शकता. 4. कॉलेजपेक्षा ब्रांच देखील महत्त्वाची. इंजिनिअरिंगमध्ये फक्त कॉलेज ब्रांच पाहू नका. तुमच्या करिअर गोलनुसार CSE, IT, AI आणि ML, AI आणि डेटा सायन्स यांसारख्या ब्रांचेस देखील कन्सिडर करा. 5. सेफ ऑप्शन्स ठेवा. तुमच्या प्रेफरन्स लिस्टमध्ये काही सेफ कॉलेजेस नक्की ठेवा. उदाहरणार्थ या PDFमध्ये DYPCOE, सिंहगड आणि AIT यांना बॅकअप ऑप्शन्स म्हणून कन्सिडर करण्याचा सल्ला दिला आहे. इम्पॉर्टंट डिस्क्लेमर. एक गोष्ट खूप इम्पॉर्टंट आहे. या PDFमधील कट ऑफ्स हे अप्रॉक्सिमेट कट ऑफ्स आहेत. ॲक्च्युअल कट ऑफ हा राऊंड, कॅटेगरी, होम युनिव्हर्सिटी आणि इतर फॅक्टर्सनुसार बदलू शकतो. म्हणून फायनल ऑप्शन फॉर्म सबमिट करण्यापूर्वी ऑफिशियल कॅप वेबसाईटवरील लेटेस्ट कट ऑफ PDF नक्की चेक करा. तर मित्रांनो, ही होती MHT CET 2026 कॅप राऊंड 2 साठी पुणेमधील टॉप 10 इंजिनिअरिंग कॉलेजेसची कंप्लीट गाईड. जर तुम्हाला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या फ्रेंड्ससोबत शेअर करा आणि अशाच ॲडमिशन आणि इंजिनिअरिंग रिलेटेड अपडेट्ससाठी चॅनलला सबस्क्राईब करा. आणि कमेंटमध्ये तुमचा MHT CET पर्सेंटाईल प्लस कॅटेगरी प्लस प्रेफर्ड ब्रांच नक्की सांगा. मी तुम्हाला त्यानुसार कॅप राऊंड 2 मध्ये कोणते कॉलेजेस आणि ब्रांचेस प्रेफरन्समध्ये ठेवता येतील याबद्दल गाईड करण्याचा प्रयत्न करेन. थँक यू फॉर वॉचिंग. ऑल द बेस्ट फॉर युअर कॅप राऊंड 2. जय हिंद.